आपण जे काही करतो नाही मॅम, शांतचा नाहीचा प्रश्न. मी तुमची शांत व्हायचीच वाटतं. काय करणार आहे शांत? शांत व्हा, थोडं खुल्लं. तुम्हाला काय माहिती पाहिजे? मी माझ्या टेबलवर बसतो. सर मॅम हेच आहे, यांनी ना वारसदार चढलो ते 1998च्या ह्याच्यात. अरे, हाच तो व्यक्ती आहे. मला सांगा. हा, यांच्या विरोधात आम्ही ऑलरेडी कंप्लेंट केलेली आहे आणि म्हणूनच त्यांची पोटदुखी होऊन आली की यांची नोकरी जाण्याच्या ह्याच्यात आहे. बरं, ते बघ कशा हसतायत छान पैकी. काय बरोबर होतं आहे, ना कारण चुकीच्या याच्यावर काय बोलणार आहे? सर? चुकीच्या ह्याच्यावर जरा काही बोलू नका, राहू दे, वादविवाद नको करू. अरे कागद दाखवू का तुम्हाला? हो ठीक आहे, दाखवा ते सबमिट करा कलेक्टर. ठीक आहे सर, कलेक्टरकडे सबमिट करणारच आहे. कलेक्टरकडे नाहीच करणार आहे सर, कोर्टात करणार आहे आता केस टाकून फसवणुकीची. आणि त्याच्यात आनंद संघवी सुद्धा आहे सर. कुणी असलं मला हा सर, तेच सांगत आहे. हो सर, बिलकुल का अगदी. हे पण सर, जे न्याय सांगत आहे, जे न्यायालयीन लढाई आहे कायदेशीर पद्धतीनेच चालेल सर. तुम्ही काळजीच करू नका, अजिबात नाही. हम जो भी करेंगे कायदे से करेंगे, कायद्याच्या बाहेर जाऊन काहीच करणार नाही. आणि न्यायालयाची सुनावणी मॅडम दोन तर्फी असते. न्यायालय स्वतःचं म्हणणं ऐकवून स्वतःचं हेकेगिरी नाही करत. इथं तर तो म्हणून राहिले तहसीलदार साहेब की आम्ही तर दिले आहे तुम्हाला, तुम्ही सह्या करा. आता मला तहसीलदार साहेबांविरुद्ध कंप्लेंट करायची आहे की यांनी मला त्या माहितीच्या अधिकाराच्या अपील अर्जावरती जबरदस्तीने सह्या करायला सांगितल्या आणि मला नाही करायच्या आहे. आरडाओरडा कशाला करता? आरडाओरडा नाही सर, मी ऑनलाईन करेल कंप्लेंट, कारण ऑफलाईन तर काही होत नाही. हे बघा, कंप्लेंट करायला कोणी मना केली का तुम्हाला? नाही मॅम, करू ना कंप्लेंट करूच मॅम. गोंधळ कशाला घालायचं? गोंधळ घालणार नाही म्हणजे तुम्ही पोलिसांना बोलवाल, तुम्ही आतमध्ये म्हणाल का जबरदस्तीने सह्या करा, तुम्ही आम्हाला बाहेरून म्हणणार की तुम्ही गोंधळ घालू नका. कसं कोणी तुमचं ऐकणार आहे? फसवणूक करून आले, पैसे घेऊन आले, पद्धतशीर म्हणून आलो यायचे. अरे हजारो लोक भेटतील तुम्हाला, असे हजारो. आणि मी आता तेच काम करणार आहे. प्रत्येक अंजनगाव सुरजी तालुक्यातले कमीत कमी 1000 डिस्प्यूटचे प्रकरण माझ्याकडे डाउनलोडेड आहे. कोणी कोणी काय काय केलं सगळ्यांच्या नाही कुंडल्या काढल्या ना, मी तर नाव बदलवा माझं. टाकतो ना मग. काय त्याच्यानंतर काय? काय नाही, बस झालं, संपलं. अपीलसाठी चालली होती. मी सांगितलं होतं की फक्त मला कागद द्या, मग ते जबरदस्तीने सह्या करा. सह्या कशा करणार आहे मॅम? शक्यच नाही सह्या करणं. जी गोष्ट मला मान्य नाही त्याच्यावर मी सह्या करणार नाही. आता मला तहसीलदार साहेबांविरुद्ध सह्या करायच्या आहे आणि मला कलेक्टर साहेबांना द्यायला हे प्रूफ लागेल आता की तहसीलदार अंजनगाव सुरजी यांनी मला जबरदस्तीने सह्या करायसाठी म्हटलं आणि मी केलं नाही म्हणून पोलिसांची धमकी देऊन तुम्हाला बोलवलंय. ठीक आहे, तक्रार करून टाका तुम्ही. करणारच आहे मॅम. आता तक्रार, जे जे न्यायसंगत मार्ग आहे, जे जे न्यायाने चालायचे आहे, जे कायदेशीर आहे, ज्याची कंप्लेंट जिथे करायची तिथे मला करावंच लागणार आहे मॅम. बिलकुल. कोणीच नाही, गरजच नाही कोणाची मॅम. कशासाठी कोणी पाहिजे? जर तुम्ही खरे आहे तर तुमचे कागद खरे आहे, तुम्ही खरे आहे, सगळं खरं आहे. आणि काय फक्त मला अपील अर्जच घ्यायचा होता. ठीक आहे ना, अर्ज करून टाका. काय करू देत नाही? शांततेनं काम करा ना. कसं काय शांततेने काम करणार आहे मॅडम? तुम्ही करा नक्कलचा अर्ज. मला 1083 आणि 1084चा म्युटेशन नंबर काढून द्या तेवढा प्लीज. नक्कल अर्ज करून द्या माझ्यासाठी तेवढा. तुम्हाला तर देतील. दस्तक खरेदी दस्तक क्रमांक 1033, म्युटेशन नंबर म्हणजे फेरफार नंबर 1083 आणि 1084 तेवढा काढून द्या मॅडम मला. चलता प्लीज. पैसे मी भरते मॅडम. अर्ज नकलेचा ना देते मी मॅम. मी कोणालाच काढून देणार नाही काही. मॅडम तुम्ही पोलीस आहे, जनतेची मदत करायला पाहिजे. मी तर म्हणताय की आम्हाला ते अर्ज देत नाही. नक्कल अर्ज दिल्यावर आरटीआयच्या ह्याच्यात विचारल्यावरही देत नाही, माहिती पुरवत नाहीये. तुम्ही पोलीस आहे मॅम, तुम्ही द्या. करायची ना. वरती सगळी इथंच